कढीचं जेवण आपल्याला तर भरपूर आवडतं, पण आपली कढी नेहमी फुटत राहते, दाटसरपणा येत नाही. चला तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. तुमची कढी अजिबात फुटणार नाही ह्या पद्धतीने कढी केली तर. फोडणीसाठी मी इथे मिरच्या, लसूण, कढीपत्ता हे घेतलेला आहे. पाव किलोचे 2 पॅकेट घेतलेले आहे दहीचे आणि 1 चमचा बेसन असं घेतलेलं आहे. तर आता 1 चमचा दही, 1 चमचा बेसन जे काही घेतलेलं आहे ते त्या दहीमध्ये आपण मिक्स करून छान ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया. तोपर्यंत फेटून घ्यायचं जोवर त्याचा कलर चेंज होत नाही. आता इथे बघा छान इथे मी फेटून घेत आहे. हे बघा आता कलर किती छान आलेला आहे. आता याचा अर्थ एकजीव झालेला आहे. आता सोबतच त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी आपण आपल्या अंदाजेनुसार टाकू शकतो, म्हणजे आपल्याला किती दाट आणि किती पातळ अशी कढी हवी आहे तसं. सो आता आपण गॅसवर पातेलं ठेवूयात. सोबतच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरे सोबतच कढीपत्ता याची फोडणी घालून घेऊयात. जिरेसुद्धा तडतडलेला आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता गरम झालेला आहे. सोबतच मिरच्या तळून घेऊयात. मिरच्या छान तळून झाल्या त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेऊयात. आता इथे मिरच्यासुद्धा तळून झालेला आहे. आता आपण इथे लसूण व्यवस्थित तळून घेतलेला आहे. लसूण तोपर्यंत तळून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा निघून जात नाही. कढीची पूर्ण चव ही लसणावर अवलंबून असते. सोबतच आता आपण इथे हळद आणि मीठ छान परतून घेऊयात. हळद व्यवस्थित परतून घेतली की त्याचा कलर छान येतो कढीला. तर इथून पुढे आता आपण दहीचं जे मिश्रण आहे, दही, बेसन आणि पाण्याचं त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. छान असं ढवळत जवळजवळ 15 मिनिटं तरी आपल्याला ढवळावं लागणार आहे मंद आचेवर. अजिबात कढी गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर आपली कढी फुटून जाईल. छान 15 मिनिटं ढवळून सोबतच आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. वरून कोथिंबीर घातली तर एवढी छान चव देत नाही. तर उकळायच्या वेळेसच कढीमध्ये कोथिंबीर घालायची आहे. इथे बघा आपली छान कढी घट्ट आणि दाटसर अशी झालेली आहे. कढीचा व्लॉग जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्की फॉलो करा